वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर काल म्हणजेच 22 जुलै 2025 रोजी बीडच्या विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. हा निकाल वाल्मिक कराड यांच्यासाठी एक मोठा धक्का आणि कायदेशीर धक्का मानला जात आहे. कारण यामुळे त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. उज्ज्वल निकम हे केस लढणार नाहीत अशी चर्चा सुरू असली तरी न्यायालयाच्या कामकाजानुसार प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम हेच या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू मांडत आहे. त्यांच्या युक्तिवादाला विशेष महत्त्व आहे. कालच्या सुनावणी दरम्यान निकम यांनी वाल्मिक कराड यांच्या दोषमुक्तीच्या अर्जाला तीव्र विरोध केला आहे. त्यांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की आरोपी विरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत, जे त्यांच्यावरील आरोपाची सातत्य दर्शवतात. दोषमुक्तीचा अर्ज दाखल करून आरोपी न्यायालयीन प्रक्रिया लांबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि खटल्याला विलंब करत आहे. निकम यांनी न्यायालयाला तात्काळ खटला सुरू करण्याची विनंती देखील केली आहे, जेणेकरून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळू शकेल. त्यांच्या याच प्रखर आणि पुराव्यानिशी सादर केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने कराड यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारखा अनुभवी वकिलाचे या प्रकरणात असणे हे सरकारी पक्षासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. कारण त्यांची खटला चालवण्याची पद्धत आणि कायद्याचा सखोल माहिती यामुळे अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये त्यांना यश देखील मिळालं आहे. दोषमुक्ती अर्ज हा फौजदारी प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो आणि तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल केलं जातं, तेव्हा आरोपीला वाटत असल्यास त्याच्या विरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत, ज्यामुळे त्याला दोषमुक्ती ठरवता येईल, तर न्यायालयासमोर दोषमुक्तीसाठी अर्ज करू शकतो. या अर्जाद्वारे आरोपी न्यायालयीन खटल्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न देखील करतो. न्यायालयाला अशा अर्जावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सादर केलेल्या पुराव्याशी प्राथमिक तपासणी करून निर्णय देत असतो. जर न्यायालयाला असे वाटले की आरोपी विरुद्ध खटला चालवण्याचे पुरेसे प्रथमदर्शनीय पुरावे आहेत, तर ते दोषमुक्तीचा अर्ज फेटाळतात. आणि वाल्मिक कराड यांच्या बाबतीत नेमके हेच घडले. न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचं मानले आहे. वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील नेमके स्वरूप आणि वाल्मिक कराड यांची यात कथित भूमिका काय होती याचा तपास यंत्रणेने केलेला आहे. दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यामुळे आता संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरणाचा खटला प्रत्यक्षात सुरू होणार आहे आणि न्यायालयासमोर साक्षी पुरावे तपासले जातील. दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी तात्काळ जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. दोषमुक्ती म्हणजेच गुन्हा सिद्ध न झाल्याने केसमधून बाहेर पडणे, तर जामीन म्हणजे खटला संपेपर्यंत तात्पुरते तुरुंगातून सुटका मिळणे. आता न्यायालयीन जामिनानंतर सुनावणी करेल, ज्यामध्ये आरोपीला जामीन दिल्यास तो पळून जाणार नाही किंवा पुराव्याशी छेडछाड करणार नाही याची खात्री पाहिली जाते. या प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कराड यांच्या मालमत्ता जप्तीबाबतचा निर्णय बीड सत्र न्यायालयाने सध्या राखून ठेवला आहे. अशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या बेकायदेशीर मिळवलेल्या किंवा कायद्याच्या गुन्ह्याशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया केली जाते. यावरही 4 ऑगस्ट रोजी सुनावणी अपेक्षित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. या दिवशी जामिनाच्या अर्जावर आणि मालमत्ता जप्तीबाबतच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे. युक्तिवाद होऊन पुढील आदेश दिले जाण्याची देखील शक्यता आहे. हा दिवस प्रकरणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण यावर वाल्मिक कराड यांचं भवितव्य अवलंबून असेल. थोडक्यात सांगायचं झाल्यास वाल्मिक कराड यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांच्यावरील खटला आता प्रत्यक्ष सुरू होणार आहे. उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून त्यांची बाजू मजबूतपणे मांडत आहे. आता न्यायालयीन लढाई जामिनासाठी आणि नंतर मुख्य खटल्यामध्ये सुरू राहील. तर या प्रकरणाबद्दल, वाल्मिक कराड यांच्या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा. चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला खाली सबस्क्राईब नक्की करून घ्या.